स्कूलमध्ये आलेला. तो विद्यार्थी आला त्या स्कूलमध्ये. त्याचं नाव होतं सोनू. सगळ्यांसोबत तो मित्र झाला. सगळे त्यासोबत बोलायचे, खेळायचे, सगळं नीट करायचे. खाली पडलेला इरेजर ते स्वतःहून मॅमला उचलून द्यायचे. तो सोनू आला आणि मग सगळ्यांना सांगायला लागला की अरे माझा अभ्यास नाही झालाय, तुझा पण नसेल झाला ना, आपण ना एक काम करूया, टीचरचं न कळत आपण चीटिंग करूया. आणि मग एके दिवशी त्यांनी पकडलं गेलं. टीचरांना समजायला लागलं की हो. त्या सगळ्या शिक्षकाची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतो. धन्यवाद. तुमच्या समोर एक कथा सादर करणार आहे. एका राज्यामध्ये एक राजा शासन करत होता. तो अत्यंत कष्टाळू, काटकसरी व हुशार होता. पण त्याच्या पलीकडे त्याची प्रजा खूपच आळशी होती. पण त्यांनी त्याच्या प्रजाला कष्टाळू बनवण्याचे खूप प्रयत्न केले, पण काहीच नाही झालं. एक दिवशी काय केलं त्यांनी, त्याच्या अष्टदिग्गजांसोबत विचार प्रयोग करणार. श्यामने एका जमिनीच्या तुकड्यावर त्याचे प्रयोग केले, तर त्याच्या मेहनतीला फळ मिळाले. तेव्हा सगळ्या गावकऱ्यांना समजले की आपल्याला नेहमी दुसऱ्यांचं ऐकायला पाहिजे. खूप पूर्वीची कथा आहे. आटपट नगरमध्ये एक वृद्ध शेतकरी राहायचे. त्याच्याकडे एक जमीन होती. त्या जमिनाच्याने खूप आंब्याचे रोपे लावले होते.